10-15 मुले होते जो 12, 13, 14 वर्षाचे होते. त्यांची वय फक्त 14च्या दरम्यान होती. तिकडे हातात झेंडा घेऊन, भगवा झेंडा घेऊन ते सगळे यात्रामध्ये सहभाग घेण्यासाठी निघाले होते. आणि रस्त्यात पठाणवाडी येतो. जेव्हा पठाणवाडीमध्ये संजय नगर ते क्रॉस करत होते, त्याच वेळी त्यांच्यावर संजय नगरच्या रस्त्यावर एक मस्जिद आहे, नुरानी मस्जिद बहुतेक त्याचं नाव आहे. ते नुरानी मस्जिदमध्ये खूप लोक होते आणि ते जो जिहादी प्रवृत्तीचे लोक होते ते बाहेर आले आणि त्या लहान लहान मुलांना घेरून पकडून त्यानं मारला. त्यांच्या हातात भगवा झेंडा होता, त्यांचा भगवा झेंडा छिनला आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर हमला केली गेली आहे, तुम्हाला 1-2 मी व्हिडिओ दाखवू शकतो. एक व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ आहे. एकच भगवा झेंडा म्हणजे 2-3 लोक होते आणि बाकी सगळे टोपीवाले आहेत. त्यांना घेरून त्यांच्यावर हल्ला केला. असा अजून आहे एक व्हिडिओ, संजय नगरच्या नाक्याचा व्हिडिओ आहे. त्यांनी अक्षरशः 3-4 अर्धा तास पर्यंत राडा केला. पोलीस होती तिकडे. पोलीसवाल्यांनी जास्ती काही केलं नाही. एका मुलावर जे हल्ला केला त्याने रॉडनी मारलाय त्यांना. हे बघा फोटो. असा एक जोरदार असा हाणामारी तिकडे झाली आणि त्याच्यामध्ये 10-12 जो आमचे हिंदू पोरं होते ते जखमी झाले. त्यांना पोलीसवालोने पकडायला पाहिजे होता. त्यांना ज्याने हल्ला केला, जो जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यावर काही कारवाई नाही केला आणि हिंदू पोरांना पकडून ते वनराई पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्याच वेळी मी होतो पिंपरीपाळामध्ये आणि पिंपरीपाळामध्ये कलश यात्रामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा मला असं सांगितलं त्याने. आम्ही ताबडतोब तिकडचे जो सिनियर पी आहेत त्यांना फोन केला. ते फोन उचललेत नाही. 2-4 लोकांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन मी कुराड पोलीस साठी निघालो. तिकडे जाऊन बसून चर्चा करून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. त्याने अशी मारामारी केलेली आहे, त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी घेऊन मला जायचं होतं. पण सिनियर पीआयचा मेसेज आला, साहेब आता राहू द्या, आम्ही कोणी नाही तिकडे सगळे बंदोबस्तमध्ये आहोत आणि आम्ही आता इकडून सगळे पुराणा वनराई पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेला आहे. पण रात्रीपासून रात्रीपर्यंत आम्ही काही ना काही ऍक्शन घेणार. तो काय त्यांनी याचं निवेदन केलं, तुम्ही आज येऊ नका. मी त्यांचा रिक्वेस्ट स्वीकार करून मी जाण्याचा जो निर्णय होता तो सोडून दिला आणि इकडे अंधेरी वेस्टमध्ये आलो. पण आज 1 वाजलेला आहे, म्हणजे 24 तासामध्ये 1-2 तास कमी आहे. पोलीस तर्फे एकही कारवाई नाही झालेली, काही कारवाई नाही. डीसीपी मॅडमशी बोललो मी. त्याने सांगितलं की 8-9 किंवा 10 लोकांच्या विरोधात आम्ही केस रजिस्टर केलेला आहे. पण त्यांचं नाव सांगा. आपलं नाव आमच्याकडे नाही आहे, आम्ही शोधत आहोत त्यांचं नाव. ऍडिशनल सीपी सांगतात की कोणी अरशन खान शेख म्हणून कोणी आहे, त्याचं नाव आम्हाला माहीत पडलेलं आहे, आता त्यांना पकडणार. माझ्याकडे जो इन्फॉर्मेशन आहे तो इन्फॉर्मेशन असा आहे की तिकडचे उबाठाचे आमदार त्यांनी दबाव टाकला की त्यांच्या मुस्लिम पोरांच्या विरोधात काही कारवाई करू नका, कुठल्या प्रकारच्या केस घेऊ नका आणि एक बातचीत करून हा वाद मिटवा. काल आमचा एवढा मोठा सण होता, हिंदू लोकांचा सण होता. ते सगळे रस्त्यावर उतरून
शोभायात्रामध्ये, कलश यात्रामध्ये सहभाग घेत होते, त्या सणाला विरोध करण्यासाठी, आमची शोभायात्रावर आक्षेप करण्यासाठी अशा प्रकारच्या एक दंगल घडविण्याचा काहीतरी कट कारस्थान केला गेला होता, मला असा आरोप करायचा आहे. याच्या मागे पठाणवाडीमध्ये खूप असे जिहादी प्रवृत्तीचे लोक राहतात. रस्त्यावर मस्जिद आहे, खूप सारे अनऑथराइज्ड असे कन्स्ट्रक्शन आहे तिकडे. ते अवैध बांधकाम करणारे कोण लोक आहेत, त्यांच्या या दंगे फसाद आणि मारामारीचा काय संबंध आहे याचा शोध झाला पाहिजे. आणि जे काही दंगाई प्रवृत्तीचे लोक आहेत, दंगली घडवण्यावाले, असं सगळ्यांच्या घराच्या विरोधात बुलडोजरची कारवाई झाली पाहिजे. रस्त्यावर जो त्यांनी जो इन्क्रोचमेंट करून मस्जिद, मदरसे आणि घर आणि दुकान उभा केलेले आहेत, असं सगळ्यांच्या विरोधात एक कडक कारवाई तत्काळ झाली पाहिजे. पोलीसवाल्यांचं असं एक निवेदन आहे की तुम्ही जास्ती बोलू नका. मी त्यांना शब्द दिलेला जास्ती बोलणार नाही, पण एक दिवस जास्ती आम्ही वेट करू शकत नाही. अजून एक दिवसात तुम्ही काही कारवाई करू शकला नाही तो आम्ही कुरार पोलीस स्टेशनवर येऊन तिकडे बसणार आणि पोलीस स्टेशनचा घेराव करणार. आणि जोपर्यंत त्याच्या दंगली घडवणारे लोकांना तुम्ही पकडता नाही, त्यांची अटक करत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील. बजरंग दलचे काही कार्यकर्ता कुरार पोलीस स्टेशनवर आज गेले होते. ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे ते एकदम परेशान हालमध्ये आहेत. असा त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी एका दिवसात मी पण जाणार तिकडे क्रांतीनगरमध्ये, त्यांच्याशी भेटणार. पण मुंबई पोलीस आणि खास करून कुरार पोलीस स्टेशनच्या लोकांना मी एवढाच सांगतो, तुम्हाला रमजानची चिंता आहे, काळजी आहे, ईदची काळजी आहे, आम्हाला पण काळजी आहे की त्यांचा ईद एकदम हर्षोल्लासमध्ये साजरा झाला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तुम्ही ईदचा बंदोबस्त करता करा, पण जेव्हा हिंदू नववर्षाचा शोभायात्रा असतो त्याच्या पण बंदोबस्त करा आणि त्यांच्या पण काळजी घ्या. आणि आमची शोभायात्रामध्ये जर कोणी अडचण करण्याचा प्रयत्न करतो, टाकण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या विरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे. ज्याप्रमाणे पठाणवाडीमध्ये झाला त्याच एक तयारी होती बीडमध्ये पण काहीतरी करायचा. बीडमध्ये एका मस्जिदमध्ये जिलेटिनचा विस्फोट झालेला आहे. माझ्या मनात एकच प्रश्न आहे की मस्जिद मध्ये स्फोटक कशाला तुम्ही ठेवता? मस्जिद म्हणजे इबादतची जागा आहे ना. तो इबादतच्या जागावर भारताच्या विरोधात काहीतरी बगावत करण्याची तयारी आहे का? असे प्रत्येक मस्जिदची एक छानबीन झाली पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्या आतमध्ये काय चाललेले आहे, याच्यावर महाराष्ट्र पोलीसची जो गुप्तचर यंत्रणा आहे त्यांना सावध राहायला पाहिजे. ज्याप्रमाणे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात एक दंगली करण्याचा एक प्रयत्न चालू आहे, ज्याचा एक परिणाम तुम्हाला नागपूरमध्ये दिसला. त्याचप्रमाणे अजून काही डिस्ट्रिक्टमध्ये, रुरल एरियामध्ये, मुंबईमध्ये असं काही कट कारस्थान चालू आहे का? याच्यावर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस तर्फे लक्ष राहायला पाहिजे. नाहीतर आम्हाला तुम्ही सांगता की तुम्ही हिंदू आहात, शांत राहा, जास्ती करू नका. पण ते हा आमचे शांतीच्या, आमचे शांतपणाचा जाज फायदा घेऊन काहीतरी मोठा कट कारस्थान रचत आहेत का याच्यावर पण मुंबई पोलीसचं लक्ष, महाराष्ट्र पोलीसचं लक्ष राहायला पाहिजे. बरं झाला बीडमध्ये जास्ती भडकला नाही काही. ज्या गावात गेवराईमध्ये जेव्हा हा असा
झाला मस्जिदमध्ये, गेवराईच्या एक मस्जिदमध्ये. त्या गावाच्या सरपंचनी 4 वाजता पोलिसला असा एक गुप्त माहिती दिली होती की काहीतरी मस्जिदमध्ये चालू आहे. तो सरपंचाला बोलवा, त्यांच्याकडे काय काय इन्फॉर्मेशन होती आणि लोकल पोलिसने काय इग्नोर केलं, त्यांची जो सिक्रेट इन्फॉर्मेशन होती याच्या विरोधात पण एक इन्क्वायरी झाली पाहिजे, आम्हाला असं वाटतं. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.